उधळा गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अणसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, अम्हा कैवारांचा. नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा घालायचा, अभिषेक करताना कोणत्या सेवा करायच्या, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती नसेल, फोटो असेल, त्यांनी सेवा कधी करायच्या आणि कोणत्या सेवा करायच्या, त्याचप्रमाणे या दिवशी कोणता नैवेद्य आपण दाखवायचा, त्याचप्रमाणे तुम्ही जर का 21 दिवसांच्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्याच्या सेवा चालू केल्या असतील, 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवा चालू केल्या असतील, तर याचं उद्यापन स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी कसं करायचं. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांमध्ये अडचणी आल्या असतील, त्यांचं पारायण पूर्ण झाले नसेल, मग त्यांनी पारायण पूर्ण कधीपर्यंत करायचं, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. बघा, स्वामी भक्तांच्या पाठीशी आपले स्वामी हे अखंड नेहमी असतात, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. यंदा 20 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरे आहेत, तिथे विशेष पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात आणि स्वामी स्वरूपात तल्लीन होऊन जातात. बघा, या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा कल असतो. आपण दररोज नियमितपणे स्वामींची सेवा करणारे लाखो भक्त असतात, परंतु प्रकट दिनाचे औचित्य साधून विशेषत्वाने स्वामींची सेवा केली जाते. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वामींची पूजा करता येऊ शकते आणि तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, 20 मार्च रोजी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे. या निमित्ताने आपण आवर्जून या सेवा, ह्या गोष्टी घरातल्या घरात करायच्या आहे. आपण स्वामींची सेवा आपल्या परीने रोज करत असाल, परंतु हा एक विशिष्ट असा दिवस असतो. हा दिवस दिवाळीपेक्षाही कमी नसतो. त्यामुळे या दिवसाची प्रत्येक स्वामी सेवेकरी, दत्त सेवेकरी आतुरतेने वाट पाहत असतात आणि म्हणूनच आपण देखील या दिवशी आवर्जून वेळात वेळ काढून आपल्याला शक्य होतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. या दिवशी जास्तीत जास्त स्वामींच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. आता या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी थोडंसं लवकर उठायचं आहे. स्वच्छ सुचिरभूत होऊन आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमतीर किंवा पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे. दार स्वच्छ करा, उंबरठा स्वच्छ करा. थोडंसं पाण्यात हळद गोमतीर टाकून स्वच्छ उंबरठा, दरवाजा, चौकट पुसून घ्या. बाहेरचा परिसर स्वच्छ करा. उंबरठ्यावर या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं सर्वांना माहिती आहेच. ज्यांना माहिती नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारा. हळदीचं लेपन करून छान सुंदर अशी रांगोळी काढा. मुख्य दरवाजाच्या बाहेर आंब्याच्या पानांचं तोरण लावा किंवा दगडा तरी लावा. एक दिवा प्रज्वलित करा. यानंतर आपल्याला घर स्वच्छ करून छान अशी सुंदर देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांची पूजा, अभिषेक, सेवा करायची आहे. आता बघा, शक्यतो आपण ह्या गोष्टी सकाळी देवपूजा झाल्यानंतर करायच्या आहेत. आता तुम्ही स्वामी समर्थांची या दिवशी सागर संगीत पूजा करू शकतात. तुम्ही वेगळी अशी पूजा मांडणी करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्येच स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा केली तरी चालेल. त्याचप्रमाणे ज्यांना 21 किंवा 11 किंवा 7 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य झालं नाही, त्यांनी या दिवशी आवर्जून अवश्य 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता ते कसं करायचं बघा, याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. चॅनेलवर जा, व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. त्यानंतर बघा, आपली देवपूजा झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी आपण रोज स्वामींना
पाण्याने अभिषेक घालत असाल किंवा प्रत्येक गुरुवारी अभिषेक घालत असाल, परंतु या दिवशी आपल्याला अवश्य पंचामृताने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. मग तुम्ही सर्वात अगोदर स्वच्छ पाणी, नंतर दही, दूध, तूप, मध, त्याचप्रमाणे केशरयुक्त पाणी, या पद्धतीने आपल्याला या सर्व वस्तूंनी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. आता ज्यांना या गोष्टी करणं शक्य नाही त्यांनी अगदी मनापासून नुसत्या पाण्याने जरी अभिषेक घातला ना तरी चालणार आहे. आपण नेहमीच स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करत असतो, परंतु या दिवशी आपल्याला काही सेवा करत स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. कमीत कमी आपण या गोष्टीसाठी या दिवशी अर्धा ते पाऊण तास आपल्याला हा द्यायचा आहे. या दिवशी अभिषेक करण्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. यात थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. आता मूर्तीवर अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. हे करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात. त्यानंतर आपल्याला बघा, जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही या पद्धतीने गळती पात्र ठेवून तुम्हाला अभिषेक घालून सेवा करायची आहे. आणि जर का तुमच्याकडे स्वामींची मूर्ती मोठी असेल, गळती पात्र तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला एका लोट्यात पाणी घेऊन चमच्याने तुम्हाला पाणी घालून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे. बघा, यामध्ये दूध, पंचामृत आपल्याला घालता येणार नाही, त्यामुळे सुरुवातीला आपण पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आणि त्यानंतर बाकीच्या सेवा करताना या पद्धतीने गळती पात्र लावून आपण त्या सेवा करायच्या आहेत. आता ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी या पद्धतीने सेवा करायची आहे. अगोदर स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्हाला ताम्हाणात तांदूळ ठेवून स्वामींची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्हाला इथे कच्चं दूध, दही, मध, त्याचप्रमाणे तूप, साखर, त्याचप्रमाणे केशरयुक्त पाणी किंवा अष्टगंधयुक्त पाणी तुम्हाला घ्यायचं आहे किंवा चंदन असेल तर चंदनयुक्त पाणी घ्यायचं आहे. बाजूला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप असेल ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे. हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल. स्वामींच्या मूर्तीवर 5 वेळा स्वच्छ पाणी घालून घ्या. यानंतर तुम्हाला 5 वेळा दह्याने तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर दही झाल्यानंतर तुम्ही मध घेऊ शकतात. मधाने तुम्हाला 5 वेळा अभिषेक घालून घ्यायचा आहे. मध झालं की तूप घ्यायचं, तुपाने अभिषेक घालून घ्यायचा. आता प्रत्येक वेळेस तुम्ही याचा अभिषेक घातल्यावर तुम्हाला थोडं थोडं स्वच्छ पाणी देखील यावर घालायचं आहे. मध घाला, स्वच्छ पाणी घाला, त्यानंतर तूप घाला, पुन्हा स्वच्छ पाणी घाला, साखर घाला, पुन्हा स्वच्छ पाणी घाला. आपल्याला दही, दूध, तूप, साखर घातल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला हाताने स्वच्छ चोळून देखील घ्यायचं आहे. या पद्धतीने चोळून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण केलं तरी चालेल. आता यानंतर तुमच्याकडे गळती पात्र असेल तर गळती पात्र लावून स्वच्छ पाणी फक्त घाला किंवा तुम्ही पळीने पाणी घालत तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणजेच अभिषेक करता करता ह्या सेवा करायच्या आहे. सर्वात अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन तुम्हाला हात जोडून म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल, शक्य असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणताना तुम्ही अभिषेक करू शकतात, परंतु तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही. फलश्रुती म्हणताना तुम्हाला हात जोडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला स्त्री सुक्त म्हणायचं आहे. बघा, या दिवशी आवर्जून आपल्याला 16 वेळाच पुरुष सुक्त म्हणायचं आहे. ज्यांना अजिबात शक्य नाही त्यांनी 1 वेळा किमान पुरुष सुक्त म्हणा आणि 1 वेळा स्त्री सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे. रामरक्षा स्तोत्रातील तुम्हाला 1 ते 9 ओव्या बोलायच्या आहे. बघा, 1 ते 9च ओव्या बोलायच्या, तिथून पुढे फलश्रुती असते. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकतात. बघा, रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 ओव्या, पवमान सुक्त, श्री सुक्तम 1 वेळा, पुरुष सुक्तम 16 वेळा किंवा 1 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. आता या सर्व सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहे. तुम्हाला जर का गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात.
बाकीच्या सर्व सेवा तुम्हाला करून घ्यायचा आहे. आता यानंतर यातून स्वामी समर्थांची मूर्ती उचलून घ्यायची आहे. हे पाणी तुम्ही अभिषेक केलेलं पाणी घरात सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला देऊ शकतात आणि बाकीचं राहिलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकतात. या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करून कलश स्थापना देखील करू शकतात. स्वामींच्या मूर्तीला छान पुसून घ्या. बघा, कानात, नाकात, डोळ्यात कुठं ना कुठं स्वामींच्या पाणी राहतं. आपल्या राहिलं तरी आपण ते पुसतो, म्हणून स्वामींच्या मूर्तीचं देखील सर्व कॉटनच्या कपड्याने पाणी पुसून घ्या. त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडा किंवा देवघरात मांडणी करणार असेल तर त्यांना आसन ठेवून थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीवर हिना अत्तर लावायचा आहे. आता जर का तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो देखील याच पद्धतीने पूजा मांडणी करा. फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटोला देखील हिना अत्तर लावा. वेगळी पूजा मांडणी करणार असाल चौरंग किंवा पाट मांडा. त्यावर स्वच्छ पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरून घ्या. त्यावर मूर्ती किंवा फोटो ठेवून घ्या. हिना अत्तर मूर्तीला लावून घ्या, फोटोला लावून घ्या. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अष्टगंध लावायचा आहे. हळदी कुंकू स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचं नाही. हार असेल तर हार फोटोला घाला. मूर्तीला छोटा हार असेल तर हार घाला. पोशाख असतील तर पोशाख घाला. या दिवशी तुम्हाला जेवढं सजवता येईल तेवढं तुम्ही स्वामींच्या मूर्तीला सजवू शकतात. त्यांना साज शृंगार करू शकतात. त्यानंतर या दिवशी आवर्जून सोनचाफ्याची फुलं, पिवळी फुलं स्वामी समर्थांना अर्पण करायची आहेत. बघा, स्वामी समर्थांच्या आवडीच्या वस्तू या दिवशी अर्पण करायच्या आहेत. मूर्ती असेल तर गळ्यात माळ घाला, टोप घाला, पोशाख घाला. फोटो असेल तर फोटोची देखील याच पद्धतीने पूजा करा. आता ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी सेवा कधी करायच्या? फोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करता येणार नाही. तुम्ही डायरेक्ट पूजा मांडणी करून घ्या. त्यांना स्वामींना छान आवरून नैवेद्य दाखवून आणि जी तुम्हाला काही रांगोळी काढायची असेल, फुलांची आरस करायची असेल, काही तुम्हाला सुशोभित करायचं असेल ते करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही धूप दीप प्रज्वलित करून स्वामींच्या समोर आसन टाकून बसून तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या आहे त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आता बघा, या दिवशी आपल्याला बघा पूजा मांडणी केली असेल तर तुम्ही तिथे एक लोटाभर पाणी ठेवा, एखादं फळ ठेवा, खडीसाखर, दूध, ड्रायफ्रूट्स याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना यामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे. आता या दिवशी ज्यांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य झालं नाही त्यांनी या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण आवर्जून करायचं आहे. आता ही सेवा, ही पूजा तुम्ही सकाळी करून घ्या. वेळ असेल तर तुम्ही लगेच पारायण केलं तरी चालेल, किंवा तुम्ही सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करू शकतात. आता या दिवशी बरेच जण उपवास धरतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास धरा, नाही धरला तरी चालेल. आता दिवसभर जे एक पारायण करणार आहेत त्यांनी जरी उपवास धरला तरी चालेल. आता यानंतर बघा, आपल्याला पूजा मांडणी केली असेल तर दिवसभर तशीच ठेवा. संध्याकाळी आपल्या घरात आपण जो सात्विक आहार बनवतो, भोजन बनवतो, मग तुम्ही वरण भात भाजी चपाती बनवा, गोडाचा पदार्थ बनवा किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा, त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. पुन्हा आरती करायची आहे. बघा, सकाळी एकदा आरती करा, संध्याकाळी पुन्हा एकदा आरती करायची आहे तुम्हाला. त्यानंतर या दिवशी आवर्जून शक्य झाल्यास तुम्हाला बेसनाचे लाडू बनवायचे आहेत. 2 किंवा 5 बेसनाचे लाडू घरी बनवा आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांना आवर्जून दाखवायचा आहे. आता रात्री जो तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात हा नैवेद्य तुम्हाला स्वामींपुढे थोडा वेळ ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही जेवायला बसाल त्यावेळेस तुम्हाला तो नैवेद्य स्वतः घरात खायला घ्यायचा आहे. बेसनाच्या लाडूचा नैवेद्य ठेवला असेल तर तो तुम्हाला तिथेच रात्रभर झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तो प्रसाद घरातल्यांनी सर्वांनी खायला घ्यायचा आहे. तर या पद्धतीने या दिवशी स्वामींची सेवा, स्वामींना अभिषेक करायचा आहे. आता ज्यांनी 21 दिवसांचे किंवा 11 दिवसांचे किंवा 7 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं असेल तर त्यांनी उद्यापन याच दिवशी करायचं आहे. उद्यापन काही असं मोठ्या पद्धतीने करायचं नसतं. आपल्या घरातल्या घरात आपण साध्या पद्धतीने उद्यापन करू शकतो. सांगितल्या पद्धतीने तुम्हाला रात्री पूर्णावरणाचा किंवा वरण भाताचा स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला नैवेद्य दाखवून आरती करून तुम्हाला तुमचं हे उद्यापन करायचं आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. याला कुठले नियम किंवा कुठल्या काही गोष्टी नाही. तुम्हाला
कोणाला जेवायला बोलवायचं असेल तर बोलावू शकतात, जोडपं जेवू घालू शकतात, मुलं जेवू घालू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे करू शकतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या घरात याचं उद्यापन करायचं असतं. आता जर का कोणी पूजा मांडणी केली असेल तर ही पूजा मांडणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. कोणी 7 दिवसांची पूजा मांडणी केलेली असेल तर त्यांनी देखील सकाळी स्वामींची मूर्ती उचलून अभिषेक करून घ्यायचा आहे. ती जागा स्वच्छ करून घ्यायची. जुने फुलं, धूळ, काही कपड्यावर साठलेलं असेल तुम्हाला ते हाताने साफ करायचं आहे. तुम्हाला पूजा मांडणी काढायची नाही. फक्त स्वामींची मूर्ती उचलून घ्या. अभिषेक करायला फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही सुपारीखाली जी पानं मांडलेली आहे ती सुकलेली पानं काढून नवीन पानं तुम्हाला मांडायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला या दिवशी स्वामींची प्रकट दिनानिमित्त पूजा करून घ्यायची आहे. आता या व्यतिरिक्त जर का काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.